नमस्कार सगळ्यांना, कशा आहात सगळे? तर सकाळपासून व्हिडिओ नव्हता काढला. का मग कशा कुठल्या कामात गुतली होती काय सकाळचं स्वयंपाक झाला. काय बोलली असली म्हणजे आता उशीर झाला, 12 वाजून गेलेले आहेत. सकाळी मी कुरडईची भाजी केली होती. काय नाही, आपली कुरडया भिजाय टाकल्या. अगं व्हिडिओच काढायला कोण नाही. पुरीला म्हणल्या, पुरीने म्हणाय तुला तेवढंच काम, आणि ह्यांना हे तर काय उठतच नाहीत. आणि उठलं की आंघोळ केलं की तपलं आवरायचं की निघायचं. मला स्वयंपाक बसायचं, जेवायचं, निघायचं. आणि मग ज्यावेळी आम्ही व्हिडिओ काढायला लागल त्यावेळेस मग यायचं लगे डोकवायला. काय नको हिनी तर मॅगी म्हणूनच खाते, अशी अशी घेऊन खा. खा कडे येतं तुझंच आहे आता ती सगळं. आणि कडे बी घासून ठेव. खाली बशी तर चल, भांड घे, खाते येईल की त्यातच. तर सकाळी केली होती कुरड्याची भाजी. आमच्या चिवला लय आवडली, म्हणली मॅगी सारखीच लागते. काय नाही, कुरडई भिजाय टाकलेली आणि आपलं कांदा, थोडीशी जिरी, हळद, मीठ आणि थोडासा मसाला टाकून केलं होतं, है ना बाई? बा आपण एकत्र जेवलं की कसं लागलं सांग की? मला लागलं चांगलं बाय. माझं कसं काय नसतं, कसं लागलं तरी मी खाते. भाजीच लय आमच्या हे झालंय. अजून एक 8 दिवस आलंय आमचं आता भाजीला. आता काय आम्ही घेत नाही. हो, पण भेंडी लागली झाली. रोज डाळीच्या आमटीन वांग खा. वांग्याला तर पाणी द्यायचंच बंद केलं. वांगीच बंद व्हायना. त्याची चांगली वांगी दिसली की वांग्याची भाजी करा वाटते. वांग्याला तुम्ही इकडे का आला? वांग्याला पाणीच दिलं नाही मी. म्हणजे तू अभ्यास करता का आली माग? किती खावा ती. मी काही येतच नाही. तिने यायचंच नाही मावशीच्या घरी, होय का? तर काय म्हणते सांग की? काय नाही, चल म्हणलं लाकडं जायचं होतं ना बाजारात. म्हणलं बापू घरी आल्या तर चल. काय झालं? दे फोन एक का असा करतो मला समजत नाही. काय तुझं तोंड फक्त गोर दाखवते, दुसऱ्यांचं काळ. पण अगं तुझ्यापेक्षा आम्ही गोर ही दाखवत जाते. सेमच दाखवते. ती का रडती बघ, तिला बी दे ती म्हणून रडती. मला वाटत होत तरी. नेने पायाला काय लागलंय? आता सकाळी उड्या मारत होते ती एका जागेच होते. काय लागलं या? काय माहिती, झोका खेळत होती आणि झोका खेळता खेळता ती इतकं कोबा फुटलेला होता. बँडेज तर बघा की कुठल्या पद्धतीचं केलं की. तिकडं कसं बांधलं एवढं बांधतात बाई. आणि बाळा तू लेस घेतली साडीची, त्याला सुती कापड घ्यायचं. जाऊ दे, कापूस इतकं लागलंय का? नाही रुकता आज दुपार वांगट्या भरल्या. नका लागलं कशाला? नका लागलं. मला वाटलं होतं अजून 2 दिवस आहे म्हणल्यावर तुमची तोंड सुद्धा नीट नाही. ती झोका खेळत होती आणि तिथं असा कोबा फुटलेला होता. अशी झोका घ्यायला लागली ती पाण्यात जाऊन तिथे झाला. कालच्यापासूनच भांडणं चालू झाल्यात. काल सुट्टी, आज सुट्टी, उद्या सुट्टी, परवा सुट्टी, 4 दिवस सुट्टी. मी तर एक पिढी होती का काय माहिती. तरी ह्यांच्यात एवढा अण्णा मिसळत नाही ना. अण्णा मिसळल्या की अण्णा मार खाल्ल्याशिवाय राहत नाही. कालच दाजीने त्याला मारलंय. ज्ञानूची, अण्णाची ना अनुष्काची, तिघाची भांडणं. अनुष्का नव्हती हो, आम्ही दोघी बघत बसलेलो आणि काल मला पायाला हाणून गेलो. मग मला आला ना, मी पण त्याला हाणलं आणि परत केसही धरले. परत मला पोटात गेला, बुके हाणले आणि परत मला हाणून गेलेले. मी लय जोरात ओरडले. पप्पा भाकरी बरं खा, गुलाब लागेल. पप्पा मला वाट्यावर बसलेले. पप्पा पळतच आला. आम्ही होतो की सगळे बसले होतो. म्हणलं आता 2 रप्प पडलं, कोणाला पडलं काय माहिती म्हणलं. है ना बाय बाय म्हणली, लय हाणाव लय हाणाव लय हाणाव. तुझी मम्मी तिथं बसून कशी करते, लय चापटाव लय हाणाव म्हणली. एक तर म्हणली काय म्हणली, एक तर ह्यांना राग येत नाही ना, आता आलाय तर लय हाणाव अशी करते तुझी मम्मी. मी म्हणलं जा की ग, मी म्हणलं जा की बाई, राजी पळत गेल्यात. मग ते हाणू दे, लय हाणू दे म्हणली. म्हणजे अण्णा काय करतो, पोरींच्यात गप खेळत नाही. पोरींना रडवल्याशिवाय अण्णा राहत नाही. इकील झालं की इकील. पहिली आधी चिवला रडावतो, मग अनुकडे येतो, मग ज्ञानूकडे येतो. ज्ञानू काय लवकर रडत नाही बरं का, पण ज्ञानूला जरा ही झाल्या मग लय ज्ञानू ही करते. मी मुद्दाम रडते, अशी नाही रडत. मुद्दाम रडते ना. पप्पा घरी असले मुद्दाम रडते. अण्णा मार खायसाठी अशी बघा. मग ती येऊन का फूड काढून जातो काय? तर असू द्या. आहेत 2-4 दिवस पुरी. मला भारी वाटतं पुरी घरी असल्या. आणि मेन म्हणजे माझी चिव घरी असल्या मला लय करामत. इकडे ती माझं फुटाणं काय म्हणते मग बाय, आम्हाला जायचंय ती बाजारात. गुळी घेऊन यायचंय ना आपलं महावेत. आता मग ती डाळ टाकायची
आणि गुळ ते लागतं साहित्य ते सगळं आणायचं. माळ आल्यात आता आमचं. माळ म्हणजे पित्र हं. पित्र जेवायला. तर मग आता मंगळवारी आणावं लागेल मंडई सगळी. कारलं, गवाराची शेंग, भेंडी, सगळं आळूची आळूची वडी, पानं. थापी वडी, कढी. बेसन पीठ दळायचंय महत्वाचं. बेसन पीठ संपलंय ती. डाळ किती भरती बघते की आता. डाळ दळायला टाकावं लागेल. काय म्हणते चिवा मग? चिवूनी तर सकाळी सांगितलंय माझी आज लय मज्जा आहे म्हणली. मला आता 3 दिवस सुट्टी आहे. है ना चिव? तू काय आमची घर राहते ग? ते त्यातलं नाही इथून खा. तुम्हाला बघायचं कुत्र्याचं पिलू कसं इवाळतं ते. इथून ही होती आहे ना, ही ह्याच्यात लाकडं आहे ती इथून खा. असं कसं चिव चिव असं. तर सध्या जायचंय आम्हाला बाजार आणायला. थोडासा पाऊस येत होता म्हणून थांबलो होतो. झाली बंद. बंद झाला पण इकडं लय आबाळ आलं या. कुठं ग? हो इकडं पाठीमागं आबाळ आलेलं आहे. पाऊस यायला पाहिजे पाऊस तसा आहे ना. आता बऱ्याच दिवस झालं पाऊस नाही. थोडं वार सुटलं तरी धूळ उडती आहे. इकडं आबाळ आले जास्त. आमच्या डोक्यावरनं गेलं तिकडं गेलं पुढं असं. तर आहे छान वातावरण ही आहे. सकाळनं व्हिडिओ मीच काढला नव्हता. राग कोणच व्हिडिओ काढत नाही माझ्याशिवाय. स्वयंपाक करताना मीच धरायचा कॅमेरा, मीच व्हिडिओ काढायचा. कोण उठत पण नाही लवकर. सुट्टी म्हणल्या पुरी तर काय 8 वाजताच उठत्यात है ना. अण्णा तर 9:10 वाजता उठलाय. अण्णा ना, अण्णाला तर लय काम असतं. 9:10 तेव्हा 2 शिव्या टाकला तेव्हा तर उठून पळाला आंघोळीला. रास्ता 12 वाजता फोन बघायचा तर किती काम असतं. कोण बघ कुणाचा फोन बघत होता 12 वाजता? बापूचा. होय, संध्याकाळी बापूचा फोनच गायब करते की झोपताना. आणि आजीचं घरचं बापू माझी रातभर झोपायचं नाही. माझा फोन कुठे? अगं, आजीला ते बसून फोन बघत होती पण 6 वाजल्यापर्यंत. कोण? आजी. आजीला झोपच येत नाही रात्रीची. आजीला तर 5:30 वाजता आता काय सांगा कामाची दिवाड नीट. अनु मॅडम इकडे की हो. काय म्हणते माहितीये का? मॅडम, हे मॅडम, ग, काय मला केलं? मालिका लावून दे ग. मला हे लावून दे. दरवाजा सोड. दरवाजा सोडा आणि आम्हाला माहिती दरवाजा लावलाय पण खूप माग. कशी बोलली होती. काय म्हणते सांग. म्हणून मी करणार 6:30 वाजता ती 5:30 वाजता जागी झाली. काय म्हणते बोल ना. मला आधी झोप लागा नाही. अगं तू झोपत जाऊ कुत्रे. ते एकच सांगते ती मला का नाही मालिका लावून दे. आजीला सर्च करा येत नाही. आणि आत्याला कुठलं पाहिजे असेल ते नाही, मग- मी शिकवलं आजीला. आजी आपलं बोलून बोलून मागते. हो आजी काय अडा नाही का. हा ना नॅनो असते आजीपाशी झोपायला. काय म्हणते मग. असं नाही. नॅनोला कुरडईची भाजी आवडली का? कुरडईचा भोगा आहे बाय का नाही ना भाजी. संध्याकाळला दिलं आम्हाला. संध्याकाळला आम्ही करतो भाजी. ते करून दिली. करून डाळ ज्ञानो आताच घेऊन जा गं, ती देत नाही संध्याकाळी. कोण? जा घेऊन आता. तो त्या टिपत आहे. तुला काय न्यायचं तिने तू तिथं कॅरी बॅग आहे. ओके आहेत हाय. घे आपल्या कारण आपण. हा आवडली की मग रोजच करते का आवडली तर होता कुरडईचा भुगा माझ्याकडं बराच होता. कुरडई केल्यानंतर अर्धा किलो तरी प्रत्येक वेळेस ती भुगा पडायचा. पॅकिंग हे करताना मग ती नव्हती देत मी कोणाला घरीच ठेवायची. मग काय तसला देते का? ते आपल्याला घरी लागतोय का भाजी न्यायला? एक पिंप साचलेला तरी दिलं मी बरंच कोणाकोणाला कवा दिलं? दिलं की कुरिअरने? कुरिअरने नाही असाच मावशींना ह्यांना दिला होता भाजी करायसाठीच. न्यानो आपल्याला घे गं संध्याकाळी आपण करू. घेऊन जा न्यानो कॅरी बॅग मध्ये. तर काय म्हणते मग चल आता पाऊस उघडला तर काय जाऊन नाही येऊ. चल मला पण गुरांना खायला टाकायला गैला ग परत. माझ्याकडे बाकीचं सगळं आहे. माझं तेल संपलंय आणि निरमा एवढ्या 2 गोष्टी संपल्यात. आणि आमच्या अनुष्काची बिस्किट संपल्यात. हाय ना अनुष्का. काही आणणार नाही मला सांग. ओरिओ ना. हा ओरिओन बरोबर काय तसलं ओरिओ काय खाते ते काय मला तर लई राग येतोय त्या बिस्किटांचा. का म्हणा आणू? हा कशाला बदाम? चिवच बदाम संपलेत आमच्या. कोणाची गाडी आली आहे? नाही आली कुणाचे. विमान चालले विमान आले गोजूबावीचं. मी म्हणलं कोणाची गाडी आली आता 4 चाकी. जायचंय का बाय मग गोजूबावीला. नाही आदिनामध्ये काय पुरले काम धंदा सुरू. विमान आले की
विमान आले बघाय काय करते आपण ना घरी यायला काय खाती दाखव असं चाना चुना लागतो शेंगदाण्याचा कूट आणि त्यात साखर टाकली असं असू दे. आणि मग एक कोणीतरी कमेंट केली ते असू द्या असू द्या. मला सवय लागली ती असं म्हणायची बोलता बोलता असू द्या जाऊ द्या. द्या इकडे ती माझ्या पुरस मधून आणलाय धर्माला नाही लागत कधी पटायचं माहिती ह्या दोघींचं. ये उरकून माझं उरकलेलंच आहे. ज्ञानो घेऊन जाती मग तुला नाही नेणार दळण हाय त्याच्यामुळे होय ग. असू द्या दळण पण घेऊन जायचंय म्हणलीच मी असू द्या हाय ना ज्ञानो. सवय लागली. पाठीमागून परत आभाळ आले तिकडून परत आभाळ आले कारण ऊनच लय. उन्हापेक्षा मग पाऊस आलेला बरा कारण आता रानातली सगळी कामं पण झाल्यात इथं. आणि बाप्पू तर आमचं म्हणतात या बाजरी नाही खोडायची जोपर्यंत ही होत नाही काय म्हणतात ती घटस्थापना होत नाही ना तोपर्यंत बाजरी नाही खोडायची म्हणतात. चांगली पकवून द्यायची झाडावरच मग खोडायची. आणि आत्यान ती म्हणतात खोडायची. मग आता काय व्हायचंय काय माहिती. आत्यान ही म्हणली एवढी गणपती उठलं की खोडून टाकायची आणि बाप्पू म्हणतात नाही खोडायची. तर असं या बघूया आता पुढं काय होतंय ते. ओरिओ बिस्किट पासून मोदक बनवायचं. बनवूया उकडीचं बनवू आपण आता. का आपल्याकडे नारळ आहेत का बोल. नारळ हुडकून ठेवा. मी 2 नारळ फोडून हे करून आपण गेल्या वेळी केलं. गेल्या वेळी 2 नारळ फोडून खिसून गूळ इलायची काजू बदाम नंतर काय टाकलं होतं अजून आपण तूप टाकून ते मस्त मिश्रण झालं होतं. झालं का नाही. आणि मग नंतरनी हे केलं होतं उकडीचं नव्हतं करायचं त्याच्यामुळं निम्मा रवा घेतला होता आणि निम्मा गव्हाचं पीठ घेतलं होतं. मिक्स करून थोडीशी मिठाची चिमट टाकली होती आणि एक अर्धी वाटी तूप असं गरम केलं आणि ते त्यात पिठात ओतलं आणि मग ते पीठ मळलं. मस्त झालं होतं खुसखुशीत छान. सगळ्यांना आवडलं होतं मोदक केलेलं आहे ना. असं आज पण करूया. हाय आपल्याकडे आज वेळ आहे. आज जास्त करू 51 करू 51 करू. असू द्या. बाय सगळ्यांना. कसा वाटला व्हिडिओ सांगा. चिमणी आमची घरी मला करा आमची चिमणी घरी आणि का अशी येड्यागत करते कुठं कशाला. बाय बाय कर. बाय बाय कर. हा यायचंय यायचंय किंवा बाय कर. बाय बाय.